फोटो घ्या, फोटो घ्या ना, कसं दिसते ते तो बघू. व्हिडिओ येतो का? मग राहू दे. सुप्रभात. मिशन आरंभ 2025-26 इयत्ता 5वी शिष्यवृत्ती परीक्षा ऑनलाईन मार्गदर्शन वर्गासाठी उपस्थित जिल्ह्यातील सर्व आदरणीय अधिकारी वर्ग, या सर्वांचं मी शिक्षण विभाग पंचायत समितीच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो. उपस्थित सर्व जॉईंट विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांचं देखील मी शिक्षण विभाग पंचायत समितीच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो. आजचं पुढील 1 तासासाठी ज्यांचं मार्गदर्शन आपल्याला मिळणार आहे ते जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, आदर्श शाळा पिंपरी जंक्शन आणि त्या शाळेचे आदर्श शिक्षक आदरणीय प्रशांत दिघे सर यांचं या ठिकाणी आपल्याला पुढील 1 तासासाठी मार्गदर्शन होणार आहे. ते ज्या विषयावर मार्गदर्शन करणार आहे तो इंग्रजी या विषयावरती घटक व्होकॅब्युलरी आणि उपघटक जे आहे त्यामध्ये नेम ऑफ द थिंग्स, शेप्स, व्हेजिटेबल्स, फ्रुट्स आणि गेम्स या विषयावरती या ठिकाणी आपल्याला सुंदर असं मार्गदर्शन करतील. त्यांचं देखील मी शिक्षण विभाग पंचायत समितीच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो. उपस्थित आदरणीय विस्तार अधिकारी पिंपरकर साहेब, तंत्रस्नेही शिक्षक श्री नामदेव शेरकर सर व श्री दत्तात्रय आंबेकर सर यांचं देखील या ठिकाणी मी मनपूर्वक स्वागत करतो. आणि आदरणीय प्रशांत दिघे सर यांना मी विनंती करेल की आपण पुढील या ठिकाणी 1 तासासाठी आपण सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शनाला सुरुवात करावी. धन्यवाद. Good morning, students. Today's chapter is name of the colors, shapes of things, objects, vegetables, fruits, and games. Students, firstly, I congratulate to you because of you all are selected in district merit list in Mission Arambha. म्हणजे मी तुम्हाला असं म्हणालेलो आहे की तुमचं सगळ्यांचं अभिनंदन सर्वप्रथम की तुम्ही सगळेजण जिल्ह्यामधून मिशन आरंभच्या परीक्षेमधून जिल्ह्याच्या ग्रुपवरती सिलेक्ट झालेले आहात. तुम्ही म्हणजे एक आपल्या जिल्ह्याचं एक ग्लोरियस फ्युचर आहात, ग्रुप ऑफ टॅलेंट आहात. त्याबद्दल पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं मी अभिनंदन करतो. आणि आज आपल्या जो इंग्लिशचा चॅप्टर आहे नेम ऑफ द कलर, शेप्स, थिंग्स, ऑब्जेक्ट्स, व्हेजिटेबल्स, फ्रुट्स अँड गेम्स त्याच्यावरती कशा प्रकारचे प्रश्न येतात ते प्रश्न आणि त्या ज्या काही शेप्सची नावं असतील, कलरची नावं असतील ती कशी लक्षात ठेवायची, ती आपण कशी त्यांचे स्पेलिंग्स कसे लक्षात ठेवायचे, त्यांचे आकार कसे लक्षात ठेवायचे ह्याबद्दल आज आपण या चॅप्टर मध्ये पाहणार आहोत. तर सर्वप्रथम या ठिकाणी नेम ऑफ द कलर्स. हिअर इज वन मिस्टेक, हिअर इज वन टायपिंग मिस्टेक. COLOUR, कलर्स, नेम ऑफ द कलर्स. तर या ठिकाणी पहा, रेड, ब्ल्यू, येलो, ग्रीन, ऑरेंज, पिंक, पर्पल, ब्लॅक, व्हाईट अँड ब्राऊन ह्या सर्व कलरची नावं या ठिकाणी दिलेली आहेत. या ठिकाणी रेड, ब्ल्यू, येलो, ग्रीन, ऑरेंज, पिंक, पर्पल, ब्लॅक, व्हाईट, ब्राऊन ही नावं तुम्ही अगदी पहिलीपासून फ्रॉम फर्स्ट स्टँडर्ड यू ऑल आर लर्न दिस की पहिलीपासून तुम्ही शिकलेले आहात. मग सर हे किती सोपे आहेत की आता आम्हाला या ठिकाणी सर अशी इतकी सोपे असतात का प्रश्न, तर असं काही नाहीये. या ठिकाणी हे सगळं ज्या बेसिक कन्सेप्ट आहेत की रेड आहे, ब्ल्यू आहे, येलो आहे, परंतु याच्यावरती प्रश्न कसे येतात तर ते फिरून फिरून येतात की समजा एखादं तुम्हाला वस्तू दिलेली आहे त्याचा कलर कोणता आहे. एखादं समजा तुमच्याकडे एक पेरूचं चित्र दिलेलं आहे
परंतु त्याच्या खाली जर तैवान पिंक असेल तर त्या फळाचा आतला रंग कसा असेल तर तो पिंक असेल. अशा प्रकारचे आपल्याला या ठिकाणी प्रश्न पडतात. त्यानंतर अजून प्रश्न कसे पडतात की या ठिकाणी येलो आहे, YELLO येलो. तर हे येलो जे आहे, हे येलो जो शब्द आहे, या येलो मध्ये हा ई हा आहे, तर हा YALLOW येलो. देन YELLOW. अशा प्रकारचे 1 2 3 ऑप्शन तुम्हाला येऊ शकतात आणि त्याच्यामध्ये आपल्याला चूज द करेक्ट ऑप्शन. चूज द करेक्ट ऑप्शन. विच इज द करेक्ट ऑप्शन? द करेक्ट ऑप्शन इज येलो. मग तुम्हाला या ठिकाणी काय करायला लागेल ह्या येलो मध्ये? येलो मध्ये तुम्हाला सगळ्यांना की याचं स्पेलिंग लक्षात ठेवावं लागेल की या ठिकाणी YE येतो किंवा या ठिकाणी O येतो किंवा DL येतो. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला हे जे कलर्स आहेत त्या कलर्स नेमचे सगळे स्पेलिंगचं दृढीकरण करावं लागेल. हे तुम्हाला लर्न करावे लागतील चांगल्या पद्धतीने. त्यानंतर या ठिकाणी ऑरेंज आहे, मग ॲज लाईक ॲज ऑरेंज. मग ऑरेंज मीन्स संत्री किंवा ऑरेंज हा काय आहे? कलर पण आहे. मग विच फ्रूट इज ॲज लाईक ॲज ऑरेंज? तर मग कोणतं येणार आहे? त्या ठिकाणी परत ऑरेंजच येणार आहे, कारण ते ऑरेंज हा जो कलर आहे तो आपल्याला त्या फ्रूटच्या नावावरून, त्या फ्रूटवरूनच आपण त्या ठिकाणी त्याला नाव दिलेलं आहे किंवा त्याला नाव ते पडलेलं आहे. मग या ठिकाणी सगळ्यांनी लक्षात घ्या की त्या ठिकाणी जर वेगवेगळ्या फळांची नावं आपल्याला दिली तर आपल्याला आपण त्या ठिकाणी काय होतो? गोंधळून जातो. परंतु आपण त्या ठिकाणी न गोंधळता आपल्याला ऑरेंज हेच फ्रूटचं नाव सिलेक्ट करायचंय. समजा येलोचं जर आपण घेतलं तर ॲज येलो ॲज, तर काय येईल? तर हा कंपॅरिझन मधला प्रश्न आहे. तर ॲज येलो ॲज, मग त्या ठिकाणी आपल्याला ऑप्शन असतील समोर की टर्मरिक असेल. मग टर्मरिक म्हणजे काय? तर हळद. मग हळद कशी असते? पिवळी असते. मग ॲज येलो ॲज हळद, मग त्या ठिकाणी टर्मरिक हा ऑप्शन येईल. मग अशा पद्धतीचे ह्या कलर मध्ये काय येतात आपल्याला प्रश्न असतात. तर त्यासाठी आपण सगळ्यात पहिल्यांदा RED रेड, BLUE ब्ल्यू, YELLO येलो, GREEN ग्रीन, ORANGE ऑरेंज, PINK पिंक, PURPLE पर्पल, BLACK ब्लॅक, WHIT व्हाईट, BROWN ब्राऊन. हे जे सगळे स्पेलिंग आहेत हे सगळे स्पेलिंग चांगल्या पद्धतीने पाठ करायचे. त्यानंतर आपण पाहू शकतो की हे जे सगळे कलर आहेत ह्या कलरच्या कोणत्या कोणत्या वस्तू आपल्याला पाहता येतील. मग या ठिकाणी रेड काय असतो? तर रेड काय काय असतो? तर रेड रोज असतो. विच थिंग्स यू लुक युअर अराउंड, की तुम्ही कोणत्या कोणत्या तुमच्या आजूबाजूला सभोवताली या ठिकाणी लाल रंगाच्या वस्तू पाहता, गोष्टी पाहता, फ्लॉवर्स पाहता. तर त्या ठिकाणी तुम्ही त्यांची यादी तयार करावी लागेल आपल्याला. ह्या रेडचं काय काय आपण असतं? तर या ठिकाणी रेड बस असते. त्यानंतर रेड आपल्याला काय असतो? रोज असतो. त्यानंतर एखादं फ्रूट जर आपण घेतलं तर टोमॅटो रेड असतो. मग हे जे बस, रोज, टोमॅटो ह्या ज्या गोष्टी काय असतात? रेड असतात. ब्ल्यू जर बघायला गेलं आपल्याला तर ब्ल्यू मध्ये पण काही आपल्याला ऑप्शन बघता येतील की ब्ल्यू काय असतं. तर आपण पाहतो की आपल्याजवळ कपडे असतात, त्या कपड्यांचे कलर काय असतात? ब्लू असतात. काही फ्लावर्स असतात ते काय असतात? ब्लू असतात. त्यानंतर आपल्याकडे रेनबो असतो. रेनबो हा रेनबो, त्या रेनबोचे कलर कोणत्या क्रमाने असतात? तर ते आपण सगळेजण यापूर्वी सुद्धा शिकलेले आहात की जाता नाही पाणी पी, की आपण त्या क्रमाने ते लावू शकतो. मग रेनबो मध्ये किती कलर असतात? हाऊ मेनी कलर्स इन द रेनबो? विच कलर्स इन द रेनबो? कोणते कोणते असतात? ह्या सगळ्या जे रेनबोचे कलर आहेत हे सगळे कलर आपण क्रमाने लक्षात ठेवूया. मग त्यानंतर ते रेनबोचे कलर आहेत ते कोणत्या प्रकारे, ह्या कलर नंतर कोणता कलर, त्या कलर नंतर कोणता कलर, हे आपल्याला पाहायला लागेल. ते आधारित सुद्धा आपल्याला या ठिकाणी प्रश्न येऊ शकतात. या ठिकाणी पर्पल कलर आहे. या ठिकाणी प
तर यू काय झालेला आहे, सायलेंट झालेला आहे. म्हणून जर पर्पलचं स्पेलिंग बरेच जण मुलं काय लिहू शकतात, पर्पल. मग हे स्पेलिंग बरोबर आहे का, तर हे स्पेलिंग बरोबर नाही. मग आपल्याला पर्पलचं स्पेलिंग काय करायला लागेल, या ठिकाणी यूज टाकावं लागेल. या ठिकाणी तुमची मिस्टेक होऊ शकते. मग या पद्धतीने तुम्ही जर तुमचे जे स्पेलिंग आहेत ते सगळे लक्षात ठेवले, कारण पर्पल मध्ये यू हा सायलेंट होतो, म्हणून मग आपण त्या ठिकाणी काय केलं पाहिजे की स्पेलिंग पाठ करताना ह्या सगळ्या गोष्टींचा आपण विचार केला पाहिजे. त्यानंतर ब्राऊन असेल, व्हाईट असेल. मग व्हाईट काय असतं, ॲज व्हाईट ॲज मिल्क. सगळ्यात व्हाईट काय असतं, मिल्क असतं. ॲज व्हाईट ॲज मिल्क. मग व्हाईट कशासारखं असतं, दुधासारखं असतं. तुमची स्लेट असते, त्या स्लेटवरची पेन्सिल असते, तर स्लेट पेन्सिल कशी असते, व्हाईट असते. त्यानंतर अजून व्हाईट काय सांगता येईल, पांढऱ्या शुभ्र आकाश असतं, कधी कधी निळसर पण आकाश असतं. म्हणजे तुम्ही या ठिकाणी जर ब्ल्यू कलर घेतला तर ब्ल्यू कलर मध्ये पण टाइप्स असतात, की एक कलर असतो स्काय ब्ल्यू. मग स्काय ब्ल्यू मीन्स व्हॉट, तर स्काय ब्ल्यू मीन्स की जो डार्क नसतो, तो कसा असतो, आकाशी रंगाचा, स्काय ब्ल्यू. त्यानंतर या ठिकाणी व्हाईट, कधी कधी आपण पांढरा शुभ्र आकाश बघतो. मग हे सगळे रिफ्लेक्शन्स असतात आपल्याला. मग त्यानुसार आपण या ठिकाणी कंपॅरिझन करताना, या ठिकाणी कलर्सची कंपॅरिझन करताना आपल्याला ह्या सगळ्या बाबी लक्षात ठेवाव्या लागतात. जर आपण बारकाईने पाहिलं या घटकामध्ये, कलर्स मध्ये, तर आपल्याला या कलर्स मध्ये कंपॅरिझन असतील, काही फ्लॉवर्स असतील, काही वस्तू असतील, काही ऑब्जेक्ट्स असतील. ऑब्जेक्ट्स मीन्स बाबी. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन थिंग्स अँड ऑब्जेक्ट्स. जर तुम्हाला त्या ठिकाणी जर थिंग्स आणि ऑब्जेक्ट्स जर पाहायचं असेल तर थिंग्स मीन्स वस्तू ज्या आपल्याला डोळ्यांनी दिसतात, परंतु बाबी काही अशा असतात की ज्या इनव्हिजिबल असतात, त्या फक्त आपण बोललेला असतो, जस्ट लाईक अ घोस्ट. ते सुद्धा काय आहे, ऑब्जेक्ट्स आहेत. काही ऑब्जेक्ट्स आहेत की जे आपल्याला डोळ्यांनी दिसतात, काही दिसत नाही. म्हणून थिंग्स अँड ऑब्जेक्ट्स काय आहेत, ऑब्लिक आहेत. सगळ्या थिंग्स हे आपल्याला दिसतात, परंतु सम ऑब्जेक्ट्स आर नॉन व्हिजिबल. आर यू अंडरस्टँड? ओके. त्यानंतर दुसरं आहे नेम ऑफ द शेप्स. या ठिकाणी सेकंड जे आहे नेम ऑफ द शेप्स. मग व्हॉट काइंड ऑफ शेप्स, किती प्रकारचे शेप्स आहेत, कोणते कोणते शेप्स आहेत, कसे शेप्स आहेत, हाऊ मेनी टाइप्स ऑफ शेप्स. तर सर्कल आहे, स्क्वेअर आहे, ट्रँगल आहे, रेक्टँगल आहे, ओव्हल आहे, स्टार आहे, हर्ट आहे, डायमंड आहे, पेंटॅगॉन आहे अँड हेक्सागॉन. मग तुम्ही सगळेजण म्हणाल की सर, सर्कल आम्ही अगदी अंगणवाडी पासून पाहतो, बालवाडी पासून पाहतो. स्क्वेअर आम्ही अगदी छोट्यापणापासून पाहतो, ट्रँगल पाहतो, रेक्टँगल पाहतो. तर मग यामध्ये नवीन काय आहे, तर यामध्ये पहा, सगळ्यात महत्वाचं आपल्याला काय पाहायचं, ह्या सगळ्या गोष्टींचे आपल्याला स्पेलिंग्स पाहिजेत, की आपण या ठिकाणी कोणत्या ठिकाणी आय आहे. मग सर्कल, बरेच मुलं सर्कल म्हटल्यावरती असंही करतात, सर्कल. तर हे काय आहे, चुकीचं आहे. या ठिकाणी काय यायला हवा, आय यायला हवा. स्क्वेअर आहे, ट्रँगल आहे, रेक्टँगल आहे, इथपर्यंत जे आहेत हे तुमच्या हाताखालून गेलेले आहेत. परंतु ज्यावेळेस तुम्ही आता व्हेन यू आर कम्स इन 5th स्टँडर्ड, तुम्हाला या ठिकाणी हे सगळे जे काय आहेत, हे खालचे शेप्स, यांचे आकार हे पाहावे लागतील. मग ओव्हल जे आहे, ओव्हल, OVAL, कोणी कोणी ओव्हल पाहिले का? तर ओव्हल शेप मीन्स व्हॉट, तर तुमच्या घरी सगळ्यांच्या घरी अंड असतं, त्या अंड्याचा आकार जो असतो तो म्हणजे ओव्हल शेप. अशा प्रकारचा. थोडस काढताना कमी जादा झाला असेल किंवा हे थोडस फुगीर. तर तुमच्या घरी जो अंड आहे, एग आहे, त्या अंड्याचा जो आकार आहे त्याला म्हणायचं ओव्हल शेप. मग ओव्हलच्या आकाराचा अजून आपल्याला काय काय पाहता येईल, आपण जर सहज बाजारात गेलो तर काही टोमॅटो त्या प्रकारचे असतात, काही आपण जर बाजारात गेलो तर काही बटाटे पण त्या प्रकारचे असतात, ओव्हल शेप.
मग हा ओव्हल शेप तुमच्या आता लक्षात आला असेल की ओव्हल शेप कसा असतो. त्यानंतर स्टार आहे, हर्ट आहे. तर हर्ट शेप कसा असतो, हा झाला हर्ट शेप. त्यानंतर डायमंड शेप, डायमंड सगळ्यांनी पाहिला असेल तर तो डायमंड शेप आहे. त्यानंतर पेंटॅगॉन, तुम्ही सगळ्यांनी ट्रँगल पाहिलाय. ट्रँगल हाऊ मेनी अँगल ऑफ अ ट्रँगल, 3 ट्रँगल, 3 अँगल्स. ओके. मग असे पुढे आपण काय करतो, स्क्वेअर काढतो. त्याच्यानंतर काय करतो, मग आता पेंटॅगॉन करतो, ज्याला किती साइड्स असतात, whose shapes having 5 sides, whose shapes having 5 sides, that's called pentagon. ज्या शेपला 5 साइड असतात, 1 2 3 4 5, आय थिंक 6 झाले का. ओके, सॉरी. whose shapes have 5 sides, whose shapes have 5 sides, that's called pentagon. आणि हेक्सागॉन आपण आता मगाशीच काही मिनिटापूर्वी काढली होती, तर ती आहे हेक्सागॉन. whose shapes have 6 sides, whose shapes have 6 sides, that calls hexagon. मग हेक्सागॉन म्हणजे काय, तर षटकोन. आणि पेंटॅगॉन म्हणजे काय, तर पंचकोन. मग ह्या ज्या आहेत की सर्कल आहे, स्क्वेअर आहे, ट्रँगल आहे, रेक्टँगल आहे. तर याचं स्पेलिंग आपण पाहूयात. CIRCLE, सर्कल. देन SQUARE, स्क्वेअर. TRIANGLE, triangle. RECTANGLE, rectangle. OVAL, oval. STAR, star. स्टार तर तुम्ही सगळेजण पाहता. तुम्ही मोकळ्या आकाशात जर रात्रीचं गेलात तर त्या ठिकाणी तुम्हाला सगळ्यांना काय पाहायला मिळेल, स्टार पाहायला मिळेल. त्यानंतर हर्ट, HEART, हर्ट, हर्ट शेप, जो तुमच्या प्रत्येकाकडे आहे, प्रत्येकाकडे आहे. त्यानंतर डायमंड, डायमंड तुम्ही पाहिला असेल तर तो डायमंड साइज शेप असेल. पेंटॅगॉन, पेंटॅगॉन्स मीन्स whose shapes having 5 sides, that's called पेंटॅगॉन, म्हणजे पंच, ज्याला 5 बाजू असतात. अँड हेक्सागॉन, हेक्सागॉन्स मीन्स whose shapes having 6 sides. How many sides? 6 sides. That's called hexagon. मग हेक्सागॉनचं स्पेलिंग काय आहे, हेक्सागॉनचं स्पेलिंग, तर हेक्सागॉनचं स्पेलिंग आहे HEXA. मग या ठिकाणी हॅक्झॅ होतं, हॅक्झॅ. मग बरेच मुलं काय करतात, इथं जॅ म्हटल्यावरती जे येईल का, जे येईल का, तर नाही. या ठिकाणी हॅक्झॅ म्हणजे एक्स येतो. त्यानंतर पेंटॅ स्पेलिंग आहे डाय, DIA, डाय मंड. ओ काय होतो या ठिकाणी, सायलेंट होतो. इन दिस वर्ड ओ इज अ सायलेंट. अँड देन हर्ट, HEART, हर्ट, HEART, हर्ट. STAR, स्टार. हे सगळे स्पेलिंग आपल्याला काय करायचे आहेत, लक्षात घ्यायचे आहेत. काय करायचे आहेत, लक्षात घ्यायचे आहेत. त्यानंतर सगळेजण लक्षात घ्या की हे जे सगळे शेप्स आहेत त्या शेप्स वरती प्रश्न कशा प्रकारचे पडतात, कशा प्रकारचे शेप्स पडतात. हे सगळे जॉमेट्रिकल शेप्स आहेत का, हे सगळे जॉमेट्रिकल शेप्स आहेत का, तर त्या ठिकाणी तुमचं उत्तर काय असेल, तर हे सगळे जॉमेट्रिकल शेप्स. यातील काही जे आहेत, हे जे आपण आहेत 5वी पर्यंत, हे सगळे जॉमेट्रिकल शेप्स आहेत. हे पण जॉमेट्रिकल शेप्स आहेत. परंतु हे जे शेप्स आहेत, हे ऑल दिस 4 शेप्स युज्ड इन जॉमेट्रिकल अँड आल्सो इन जनरल. म्हणजे ते जॉमेट्रीमध्ये पण वापरले जातात काही ठिकाणी, किंवा काही ठिकाणी सिम्बॉल्स म्हणून जनरली वापरले जातात आपल्याकडे. तर या ठिकाणी हे जे शेप्स आहेत, ह्या शेप्स वरती आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न येतात की कोणत्या शेप्सला अँगल आहेत. विच शेप्स हॅव्हिंग अँगल.
आणि मग त्या ठिकाणी तुम्हाला 4 प्रश्न दिले जातात, 4 ऑप्शन दिले जातात. त्यानंतर एक ओव्हल दिला जातो आणि त्यानंतर रेक्टँगल दिला जातो समजा, आणि तुम्हाला त्या ठिकाणी प्रश्न दिला जातो चूज द ऑड अल्टरनेटिव्ह, किंवा या ठिकाणी दिला जातो विच शेप्स हॅव्हिंग नॉट अँगल. मग या ठिकाणी कोणत्या याला अँगल नाहीये, तर ह्या ऑप्शनला आपल्याला काय आहे, याला कोणताही अँगल नाही. या ठिकाणी याला अँगल आहे, याला अँगल आहे, याला अँगल आहे, परंतु याला अँगल आहे का कोणता, नाहीये. तर मग ही आपलं काय असेल, उत्तर असेल. अशा प्रकारचे या ठिकाणी आपल्याला नेम्स ऑफ शेप वरती प्रश्न येतात. त्यानंतर आहे नेम्स ऑफ द ऑब्जेक्ट्स ऑर थिंग्स. नेम्स ऑफ द ऑब्जेक्ट्स ऑर थिंग्स. आता ही जी लाईन आहे, ह्या लाईनला काय म्हटलं जातंय, ह्या लाईनला म्हटलं जातंय ऑर. काय म्हटलं जातंय, ऑर. ऑब्जेक्ट्स ऑर थिंग्स, ही जी क्रॉस लाईन आहे हिला ऑर म्हटलं जातं. नेहमी लक्षात ठेवा, म्हणजे हे किंवा हे. तर या ठिकाणी काय आहे, चेअर आहे. हे नेम ऑफ द ऑब्जेक्ट्स, तुमच्या आजूबाजूला ज्या काही सगळे ऑब्जेक्ट्स असतील, जे काही सगळे ऑब्जेक्ट्स असतील, जे तुम्हाला दृश्य स्वरूपात दिसतात, खूप साऱ्या थिंग्स असतील. जसं तुमच्या घरात स्पून आहे. इफ जर तुम्ही त्या ठिकाणी तुमच्या किचन मध्ये गेलात, तर त्या किचन मध्ये खूप साऱ्या गोष्टी दिसतील, जस्ट लाईक अ स्पून, युटेन्सिल्स, पॅन, गॅस, लायटर, देन ग्लासेस, डिशेस, ह्या सगळ्या काय आहेत, थिंग्स आहेत. त्यानंतर तुम्ही जर बेडमध्ये गेलात, तर कोणाच्या घरामध्ये एसी असेल, फॅन असेल, कबर्ड असेल, त्या ठिकाणी टेबल्स असतील, बेड्स असतील, मॅट असतील, ह्या सगळ्या गोष्टी कशामध्ये येतात, थिंग्स मध्ये येतात. मग त्या सगळ्या गोष्टींची आपण एक लिस्ट करूया. आज सगळ्यांनी ठरवूया की आज दिवसभरात आपल्या घरामध्ये असलेल्या सगळ्या ज्या थिंग्स आहेत त्यांची आपण लिस्ट करूया. मग त्यांचे स्पेलिंग पण लिहूया. आणि मग या ठिकाणी पहा, आपण काही गोष्टी या ठिकाणी घेतलेल्या आहेत, जस्ट लाईक अ चेअर. मग चेअर, आता बरेच जण, मी माझ्या जेव्हा क्लासमध्ये गेलो पहिल्याच दिवशी ज्यावेळेस सांगितलं की मुलांनो चला लिहा चेअरचं स्पेलिंग लिहा, राईट द स्पेलिंग ऑफ चेअर. मग त्या मुलांनी लिहिलं, काही मुलांनी लिहिलं CHE असं लिहिलं, चेअर, चेअर. मग हे स्पेलिंग बरोबर आहे का, तर ते स्पेलिंग अजिबात बरोबर नाही. मग चेअरचं स्पेलिंग काय आहे, CHAIR. हे स्पेलिंग आपल्याला लक्षात ठेवावे लागतील. त्यानंतर टेबल आहे, त्यानंतर फॅन आहे, क्लॉक आहे, पेन्सिल आहे, बुक आहे, बॅग आहे, स्पून आहे, बॉटल आहे, मोबाईल आहे. मग हे पहा, CHAIR चेअर, TABLE टेबल, त्यानंतर FAN फॅन, CLOCK क्लॉक, PENCIL पेन्सिल, BOOK बुक, BAG बॅग, SPOON स्पून, BOTTLE बॉटल, MOBILE मोबाईल. ह्या सर्व काही ज्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या तुम्ही पाहिलेल्या आहेत, घरामध्ये तुमच्या आहे, समोर आहे. पण याचं आपण वर्गीकरण कसं करू शकतो, काय करता येईल बरं. यातील काही गोष्टी ज्या अशा आहेत की ज्या आपल्याला काहीतरी वर्क करतात, की ज्या इलेक्ट्रिसिटीवरती चालतात. मग कोणत्या अशा ऑब्जेक्ट्स और थिंग्स आहेत की ज्यांना इलेक्ट्रिसिटीची गरज आहे. जर असा आपल्याला प्रश्न विचारला तर आपण या ठिकाणी कोणते बाजूला करणार, चेअरला इलेक्ट्रिसिटीची गरज आहे का, टेबलला आहे का, फॅनला आहे का, हो फॅनला या ठिकाणी इलेक्ट्रिसिटीची गरज आहे. क्लॉकला आहे का, तर क्लॉकला कोणती एनर्जी वापरली जाते 6वी 7वीला तुम्हाला शिकायला मिळेल त्या ठिकाणी. परंतु क्लॉकला आपण इलेक्ट्रिसिटी वापरत नाही, परंतु क्लॉकला मात्र सेल टाकले जातात, त्यामध्ये एक एनर्जी असते, ती तुम्हाला नंतर पुढे शिकायला मिळेल. पेन्सिलला आहे का, नाही. बुक नाही, बॅग नाही, स्पून नाही, बॉटल नाही. मग मोबाईलला इलेक्ट्रिसिटीची गरज आहे का,
तर मोबाईलला इलेक्ट्रिसिटीची गरज असते, पण ती सुद्धा कोणत्या स्वरूपात असते, तर या मोबाईलमध्ये इलेक्ट्रिसिटी स्टोरेज केली जाते, ती कन्वर्ट केली जाते आणि मग त्यानंतर त्या सेलमध्ये मुळे मोबाईल चालतो. मग ही जी एनर्जी आहे या ठिकाणी क्लॉकची आणि मोबाईलची, ह्या दोन्हींच्या हे दोन्ही ज्या गोष्टी आहेत ह्या सेम प्रकारे चालतात, फक्त हे चार्जेबल असतं आणि हे काय असतं, स्थिर असते. तर या ठिकाणी मग इलेक्ट्रिसिटीचा वापर होऊन रन होणारी गोष्ट कोणती आहे, तर फॅन आहे. मग फॅन ही गोष्टीला कशाचं झाली, आपल्याला कशासाठी झाली, ती इलेक्ट्रिसिटीसाठी एक वेगळी आपण या सगळ्यांच्यातून एक थिंग्स बाजूला काढलेली आहे. त्याच्यामध्ये आपण जर विचार केला तर किचन मध्ये वापरल्या जाणाऱ्या कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत, तर या ठिकाणी स्पून आहे, त्यानंतर स्पून आहे, बस एकच आहे. आपण हॉलमध्ये कोणत्या, जर तुमच्या घरामध्ये बैठक रूम असेल त्याला हॉल म्हणतात, तर त्या हॉलमध्ये विच थिंग्स युज्ड इन द हॉल, तर चेअर आहे, टेबल आहे, त्यानंतर फॅन आहे, त्यानंतर ठीक आहे, एवढ्या गोष्टी आपण हॉलमध्ये वापरतो. मग आपण लक्षात घ्या की ज्या वेळेस आपण थिंग्स पाहणार आहोत, ज्या वेळेस आपण त्या ठिकाणी ऑब्जेक्ट्स पाहणार आहोत, तर त्या गोष्टी नुसत्या आपल्याला पाहायच्या नाहीयेत, तर त्या गोष्टींचं आपल्याला पहिल्या सर्वप्रथम स्पेलिंग पाहायचं, स्पेलिंग पाहिल्यानंतर त्या कुठे वापरल्या जातात पाहायचं. काही गोष्टी आपण स्वयंपाकघरात वापरतो, व्हेन वी कुकिंग मील, दॅट टाइम वी यूज सम थिंग्स अँड दॅट थिंग्स आर कॉल्ड, काय म्हणतो आपण त्यांना, काय म्हणतो सांगा, तर त्या सगळ्या गोष्टींना आपण किचन मध्ये वापरणारी भांडी, स्वयंपाकाची भांडी असे म्हणतो, कुकिंग युटेन्सिल्स असे म्हणतो. मग त्या सगळ्या गोष्टी आहेत, त्यांची वर्गवारी वेगळी होईल. तुमची स्कूल बॅग जर तुम्ही अशी बेडवरती ओतली तर त्यामध्ये तुम्हाला काय काय दिसून येतं, व्हॉट वी शो, तर त्या ठिकाणी तुम्हाला काही गोष्टी दिसून येतात, जसे तुमचे बुक्स असतील, नोटबुक्स असतील, कंपास असेल, कंपास बॉक्स असेल, वॉटर बॉटल असेल, टिफिन असेल, स्केल असेल, तर त्यांची वेगवेगळा गट आपल्याला या ठिकाणी होऊ शकतो. आणि मग त्या पद्धतीने आपणा सगळ्यांना लक्षात घ्यायचंय की प्रश्न निवडताना, त्याचे उत्तर देताना, की ह्या ज्या ऑब्जेक्ट्स आणि थिंग्स आहे त्या सगळ्या आपल्याला कशा पद्धतीने त्या ठिकाणी या प्रश्नांमध्ये त्याचा वापर करता येईल, हे सगळे प्रश्न सुद्धा आपण पाहणार आहोत. त्यानंतर नेम ऑफ द व्हेजिटेबल्स. आता हे पहा, या ठिकाणी मी काही व्हेजिटेबल्स दिलेत. तुम्ही जर तुमच्या गावामध्ये वीकली मार्केट असेल, वीकली मार्केट म्हणजे आठवडे बाजार, वी ऑल आर फ्रॉम रूरल एरियाज, वी ऑल आर फ्रॉम रूरल एरियाज अँड इन युअर विलेज द वीकली मार्केट, प्रत्येक गावामध्ये वीकली मार्केट काय होतं, भरत असतं. तर त्या ठिकाणी तुम्ही ह्या अशा प्रकारच्या, जर तुम्ही तुमच्या मम्मी पप्पा सोबत गेले किंवा तुमच्या मार्केटमधून आलेली पिशवी जी असेल, बॅग असेल, तिच्यात जर पाहिलं तर ह्या प्रकारच्या भाज्या असतात. मग ह्या भाज्यांचंही आपल्याला स्पेलिंग पाहायचंय. कॅरेट आहे, कॅरेट आहे, पोटॅटो आहे. मग कॅरेट म्हणजे काय रे, तर मुळा. पोटॅटो म्हणजे बटाटा, टोमॅटो म्हणजे टोमॅटोच, ओनियन म्हणजे कांदा, ब्रिंजल वांगे, स्पिनॅच. आता हे जे आहेत ना स्पिनॅच, तर स्पिनॅच म्हणजे पालक. तुम्ही सगळेजण हाटेव भाजी खाता का, हाटेव भाजी, हा, तर स्पिनॅच म्हणजे काय, पालक. जर हॉटेलमध्ये गेले तर तुम्ही त्या ठिकाणी तुम्हाला एक भाजी भेटून येते की जिचा रंग कसा असतो रे, एकदम ग्रीन असतो. तिला काय म्हणायचं, कोणी पनीर पालक मागतं, कोणी मेथी पालक मागतं. तर ती ही सगळी भाजी ही या त्या स्पिनॅच पासून बनवलेली असते. कशापासून, स्पिनॅच. तुम्ही जर घरी जर ती भाजी बनवली तर बऱ्याच मुलं म्हणतात मम्मी ही मला नको, परंतु जर आपण हॉटेलमध्ये गेलो तर तीच भाजी, फक्त तिला एक अट्रॅक्टिव्ह नाव असतं, पनीर पालक, मेथी पालक, पण आणि आपण ती आवडीने खातो. तर ती ह्या स्पिनॅच पासून बनवलेली असते. आणि हे तुम्हाला नाव पण नवीन असेल, SPINACH, स्पिनॅच. त्यानंतर या ठिकाणी कॅबेज आहे, तुम्ही सगळ्यांनी पाहिलेलं असेल. कॉलीफ्लॉवर आहे की जे तुम्हाला फुलवर म्हणतो आपण. त्यानंतर पीज आहे, वाटाणा, आणि लेडी फिंगर आहे. बऱ्याच मुलांना लेडी फिंगर आवडते, शाळेच्या डब्यामध्ये सुद्धा लेडी फिंगर असते. मग आता ह्या सगळ्या गोष्टींचं आपण
वर्गीकरण कसं करणार आहोत. तर लक्षात घ्या, याच्यातल्या काही व्हेजिटेबल्स ज्या आहेत त्या लिफी आहेत. लिफी व्हेजिटेबल्स मीन्स पालेभाज्या. मग स्पिनॅच इज अ लिफी व्हेजिटेबल्स. त्याच्यानंतर कॉरिंडर असेल, की धना आपण मेथी म्हणतो ती असेल, ह्या सगळ्यांना काय म्हणायचं, ब्रोकली असेल, ब्रोकली, तर त्या सुद्धा काय आहेत, लिफी व्हेजिटेबल्स आहेत. आणि ह्या सगळे जे आहेत, ह्या सगळ्या बघा, कॅरेट, पोटॅटो, टोमॅटो, ह्या सगळ्या ज्या व्हेजिटेबल्स आहेत त्या झाडावरती येतात की जमिनीमध्ये येतात, तर त्या सगळ्या जमिनीमध्ये येतात. आणि मग ह्या ज्या व्हेजिटेबल्स आहेत यांना काय म्हणायचं, रूट. रूट म्हणजे काय रे, मूळ. ह्या सगळ्या मूळ आहेत रूट व्हेजिटेबल्स, म्हणजे त्याला कंदमुळे असं सुद्धा म्हणतात. आपण बऱ्याच जणांना प्रश्न पडतो, इतिहासाच्या पुस्तकामध्ये वाचतो की पूर्वीची लोक कंदमुळे खाऊन राहायची, हो की नाही. तिसरीला वाचला असेल तुम्ही, अश्मयुगातली लोक किंवा जुनी लोक, फार प्राचीन वर्षांपूर्वी लोक कंदमुळे, मग ती कंदमुळे म्हणजे काय होतं, तर कंदमुळे म्हणजे या ठिकाणी कॅरट, पोटॅटो, टोमॅटो, तुम्ही रताळ असता एकादशीला खाता ते रताळ, त्या सगळ्यांना रूट व्हेजिटेबल्स असे म्हणतात किंवा त्यांनाच व्हेजिटेबल्स असेही म्हणतात. मग हे सगळे जमिनीमध्ये, ओनियन पण काय आहे, रूट व्हेजिटेबल्स आहे. मग जर मी तुम्हाला प्रश्न दिला की चूज द ऑड मॅन आउट, या ठिकाणी मी लिहिलं कॅरेट लिहिलं, त्याच्यानंतर ब्रिंजल लिहिलं, टोमॅटो लिहिलं आणि त्याच्यानंतर पोटॅटो लिहिलं. तर याच्यातला कोणता व्हेजिटेबल्स, विच व्हेजिटेबल्स आर डिफरंट, तर तुम्ही सहज ते सांगू शकता, सर ब्रिंजल, कारण ब्रिंजल कुठे येतं, झाडावरती येतं, बरोबर. आता ह्या ब्रिंजलच्या ऐवजी जर मी इथे स्पिनॅच टाकलं, या ठिकाणी स्पिनॅच टाकलं, हे ब्रिंजल मी खोडून टाकलं, तर कोणतं वेगळं येईल, तर स्पिनॅच वेगळं येईल. का बरं येईल सांगा बरं, कारण स्पिनॅच ही काय आहे, लिफी व्हेजिटेबल्स आहे. काय आहे, लिफी व्हेजिटेबल्स. आणि हे सगळे काय आहेत, व्हेजिटेबल्स आहेत, फ्रूट व्हेजिटेबल्स. आर यू अंडरस्टँड, आर यू क्लिअर. त्यानंतर अजून एक प्रकारचा प्रश्न येऊ शकतो आपल्याला याच्यावरती, की हे जे कॅरेटचे कलर कोणते आहेत, ब्रिंजलचा कलर कोणता आहे. मग कंपॅरिझन मध्ये यातील एखाद्या वस्तूचा, एखाद्या थिंगचा, एखाद्या व्हेजिटेबलचा कंपॅरिझन तुम्ही शिकला असाल किंवा तुम्हाला शिकवलं जाईल, त्या कंपॅरिझन मध्ये याचा एखादा शब्द टाकून, एखादा व्हेजिटेबल्स टाकून तुम्हाला प्रश्न येऊ शकतो. समजले व्हेजिटेबल्स. आता तुम्ही सगळ्यांनी एक काम करायचं, पुढचे 7 दिवस आपण जेवढे घटक पाहणार आहोत, नेम ऑफ द कलर्स, एक दिवस तुम्ही सगळ्या कलर्सची लिस्ट करायची, तिचे चांगले स्पेलिंग लिहून काढायचे. त्यानंतर एक दिवस काय करायचं, शेप्सची घ्यायची. त्यानंतर एक दिवस काय करायचं, तुमच्या विकली डे ज्या वेळेस असेल, विकली मार्केट, त्यावेळेस तुम्ही तुमची ती बॅग सगळी खाली टाकायची. मग त्यात जिंजर असेल, लेमन असेल, त्या सगळ्याची लिस्ट करायची की बाबा याच्यात काय काय, आणि मग ते त्याचं स्पेलिंग सुद्धा चेक करायचे की मी बरोबर स्पेलिंग लिहिले की नाही लिहिले. चालेल का सगळ्या जणांना, ओके. त्यानंतर आहे नेम ऑफ द फ्रुट्स. हे पहा, आता या ठिकाणी तुम्ही आजारी असाल किंवा काही तर तुम्हाला सहज कोणीतरी खाऊ घेऊन येतं, त्यावेळेस तुम्हाला चॉकलेट आणतात का रे, कोणी तर अजिबात आणत नाही. त्यावेळेस तुम्हाला फ्रुट्स आणतात. काही मुलांना आवर्जून विकली मार्केटमधून घरी आई वडील खाण्यासाठी फ्रुट्स आणतात. काही जणांच्या घरापुढे आंब्याची झाडं असतात, मँगोज असतात, आणि मग ते सगळेजण तुम्ही ते आवडीने खात असता. काही जणांच्या घरी दररोज खाण्या आहारामध्ये फ्रुट्स असतात. तर ही फ्रुट्स इज अ व्हेरी नीडफुल टू अस. आपल्याला ते खूप गरजेचे आहेत, कारण सगळे प्रोटीन्स, विटॅमिन्स जे असतात ते आपल्याला फ्रुट्स मधून मिळतात. मग हे फ्रुट्स आहेत, तर कोणते कोणते फ्रुट्स आहेत, या ठिकाणी ऍपल्स आहे, काय आहे, या ठिकाणी ऍपल आहे,
तर ऍपल सगळ्यांनी खाल्लेलं आहे. ऍपलचं स्पेलिंग लक्षात ठेवा, बनानाचं स्पेलिंग लक्षात ठेवा, मँगो, ऑरेंज, ग्रेप्स, पाइनएपल, पपया, वॉटरमेलन, गावा अँड पोमोग्रेनेट. मग हे जे सगळे आहेत, पोमोग्रेनेट म्हणजे डाळिंब आहे, गावा म्हणजे पेरू आहे, वॉटरमेलन म्हणजे कलिंगड आहे, पपया म्हणजे काय पपई आहे, पाइनएपल आहे, ग्रेप्स म्हणजे द्राक्ष आहे म्हणजे तुमचं अननस आहे, ऑरेंज आहे म्हणजे संत्री आहे, मँगो आहे आंबा आहे, ऍपल म्हणजे सफरचंद आहे. मग यामध्ये तुम्हाला फक्त कसं येईल, कशा प्रकारचे प्रश्न आपल्याला येऊ शकतात, तर सीजनल फ्रूट, कोणत्या सीझन मध्ये कोणते फ्रुट्स आपल्याला खायला मिळतात. मग इन समर सीझन विच फ्रुट्स डू यू यूज फॉर इटिंग, कोणते कोणते भेटतात, तर समर सीझन मध्ये तुम्ही लगेच पटकन सांगणार, सर आम्ही मँगो खातो, मँगो, खूप सारे आंबे आम्ही ह्या सुट्टीमध्ये खाल्लेले आहेत. मग या ठिकाणी तुम्ही मँगो खाता, त्यानंतर अजून वॉटरमेलन खाता, हो की नाही. त्यानंतर पूर्ण वर्षभर आपल्याला याच्यातले कोणतेच फ्रुट्स अवेलेबल असतात मार्केटमध्ये ते पण आपण पाहू शकतो. त्यानंतर ग्रेप्स आहे, ग्रेप्स कधी मिळतो आपल्याला, विंटर मध्ये मिळतो, हे समर मध्ये मिळतात. त्यानंतर बनाना आहे, ते वर्षभर आपल्याला मिळतं. पोमोग्रेनेट आहे, ते पण आपल्याला वर्षभर मिळतं सध्याला. त्यानंतर पाइनएपल आहे, हे कधी मिळतं कोण सांगू शकेल, तर पाइनएपल आपल्याला विंटर मध्ये जास्त करून मिळतं. त्याच्यानंतर ऍपल आहे, ते पण सध्याला आपल्याला इन रेनी सीझन थोडंसं कमी होतं, नाहीतर जवळजवळ आपल्याला वर्षभर मिळतं. त्यानंतर अजून याच्यात आपल्याला काय वेगळेपणा आपल्याला शोधू शकतो, तर काही फ्रुट्स जे आहेत ते आपण पील करून खातो, पील. मग विच फ्रूट डू यू यूज व्हेन यू ईट, दॅट टाइम यू पील. देन बनाना तुम्ही काय करता, पील करता. पील करणे म्हणजे काय रे, तर त्याची साल सोलून खाता. काय करता, साल सोलून खाता. तसं तुम्ही ऍपल कधी पील केलंय का, ऍपल तुम्ही सोलले का, तर ते तुम्ही साली सगट खाता. आणि मग बनाना तुम्ही काय करता, सोलून करता. त्यानंतर अजून मँगोची साल खाता का तुम्ही, नाही खात. त्यानंतर तुम्ही ऑरेंजची साल खाता का, ऑरेंज पण तुम्ही काय करता, पील करता. त्यानंतर बाकी वॉटरमेलन पण काय करता, तुम्ही कट करता, साली सोबत खाता का, नाही खात. त्यानंतर पोमोग्रेनेट पण खाता का, तर नाही खात. तर मग यामध्ये सुद्धा येऊ शकतं तुम्हाला, की या ठिकाणी येऊ शकतो तुम्हाला ऍपल येऊ शकतं प्रश्नामध्ये. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला वॉटरमेलन येऊ शकतं, बनाना येऊ शकतं, आणि ऑरेंज. याच्यातलं जर वेगळं कोणतं काढायचं असेल तर या ठिकाणी आपण असा अँगलने विचार करू शकतो की हे आपण साली सगट खातो, हे आपण पील करून खातो किंवा त्याची साल खात नाही. त्यानंतर अजून कसं येऊ शकतं, मँगो मध्ये एकच बी आहे, सीड्स. द मँगोज हॅव्हिंग ओनली वन सीड. त्यानंतर बनाना मध्ये अनेक सीड्स असतात, ऍपल्स मध्ये अनेक सीड्स असतात, चिक्कू मध्ये पण अनेक सीड्स असतात. त्याच्यानुसार सुद्धा आपण क्लासिफिकेशन त्या ठिकाणी करू शकतो. म्हणजे पहा, तुम्हाला जर फ्रुट्स वरती जर प्रश्न आला तर त्या ठिकाणी कोणत्या कोणत्या अँगलने आपल्याला विचार करायचा आहे. फर्स्ट ऑफ ऑल वी यूज, ते स्पेलिंग बरोबर आहे का, वी यूज ट्रिक. फर्स्ट ट्रिक स्पेलिंग बरोबर आहे का, देन सेकंड ट्रिक ते पील करून खायचंय का, देन थर्ड ट्रिक ते कोणत्या समर मध्ये येतंय, त्यानंतर फोर्थ ट्रिक कोणती, त्याच्या सीड्स किती आहेत. म्हणजे ह्या 4-5 अँगलने आपल्याला त्या ठिकाणी काय करावं लागेल, विचार करावा लागेल. हा, समर मध्ये कोणतं येतं, स्पेलिंग बरोबर आहे का, सोलून खायचंय का, सीड्स कोणते आहेत, किती आहेत, एक सीड्स आहे, जास्त सीड्स आहेत. आर यू अंडरस्टँड, ओके. त्यानंतर आहे गेम्स. आता आपला जो भारांश आहे, वेटेज आहे, त्यामध्ये दरवर्षी तुमच्या स्कॉलरशिप मध्ये दरवर्षी ह्या गेम्स वरती एक प्रश्न 100% येतो. ऍज पर माय नॉलेज, पर इयर नेम ऑफ द गेम्स किंवा याच्या रिलेटेड
एक प्रश्न 100% असतो. मग तो कसा असतो? सर आम्हाला तर ह्या सगळ्या गेमची नावं माहीत आहेत, मग तो तुमचा क्रिकेटवरती प्रश्न येईल का? तर येऊ शकतो. तुमचा फुटबॉलवरती येऊ शकतो का? तर येऊ शकतो. तुमचा हाईड अँड सीक वरती येऊ शकतो का? तर येऊ शकतो. तुमचा हिपहॉप वरती येऊ शकतो का? तर येऊ शकतो. त्यानंतर तुमचा मार्बल्स वरती येऊ शकतो का? तर येऊ शकतो. मग ते कशा प्रकारचे येऊ शकतात? तर सगळ्यात पहिल्यांदा याच्यावरती जो प्रश्न येतो तर तो स्पेलिंग वरती येत नाही जास्त करून. तर या ठिकाणी जो प्रश्न येतो तो कोणते इक्विपमेंट्स, विच इक्विपमेंट्स युज्ड इन द गेम्स, कोणते इक्विपमेंट्स आपण खेळामध्ये वापरतो किंवा कोणत्या खेळांना इक्विपमेंट्स लागतच नाहीत, अशा प्रकारचा या ठिकाणी जास्त करून प्रश्न येऊ शकतो. मग हे पहा, सगळ्यात पहिल्यांदा आहे क्रिकेट. क्रिकेट इज द फेवरेट गेम. तुमच्या सगळ्यांचा तो काय आहे? फेवरेट गेम. आपल्या सगळ्यांचं IPL संपलं, परंतु अजून कोहली काही डोक्यातून गेलेला नाही. परंतु विद्यार्थी मित्रांनो, आज 16 तारीख झालेली आहे आणि अगदी 6 ते 7 महिन्यांनी आपली नवोदयची परीक्षा आहे. 6 महिन्यांनी नवोदयची परीक्षा, जानेवारी पहिल्या आठवड्यामध्ये आणि फेब्रुवारीच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यामध्ये आपली स्कॉलरशिपची परीक्षा असते. म्हणजे आपल्याजवळ किती काळ राहिला? तर फक्त 6 आणि 7 महिने. तुम्ही जर असं म्हणत असाल की आपल्याला अजून वर्ष टाइम आहे, अजून आता शाळा सुरू झाली, करूया, तर तसं काही नाही. त्याच्यामुळे तुमच्या बऱ्याच मुलांच्या, मी पाहतो बऱ्याच मुलांच्या डोक्यामध्ये सदू क्रिकेटचा फिवर गेलेला नाहीये. तर तो आता सगळ्यांनी डोक्यातून काढून टाकायचा. आपली परीक्षा झाल्यानंतर आपण पुढला सीझन परत पाहूया. चालेल का? डन का? ओके. तर या ठिकाणी क्रिकेट आहे. आता या क्रिकेटमध्ये आपल्याला किती प्लेयर असतात? हाऊ मेनी प्लेयर्स इन द क्रिकेट? 11 प्लेयर्स. Which equipments used to play cricket? तर त्या ठिकाणी तुमचे ग्लोव्ज असतात, पॅड असतात, त्याच्यानंतर बॅट असते, बॉल अँड बेल्स. बेल्स मीन्स ते स्टम्प्स असतात, त्या स्टम्पच्या वरती काय असतात? बेल्स असतात, बेल्स. तर एवढे सगळे थिंग्स, इक्विपमेंट्स आपल्याला क्रिकेट खेळताना लागतात. त्यानंतर विकेट किपर असतात, बॉलर्स असतात. तर या पैकी कशातूनही तुम्हाला प्रश्न येऊ शकतो की 4 ठिकाणी गोष्टी दिलेल्या असतात. त्या ठिकाणी दिले असतं पॅड, विकेट ग्लोव्ज. समजा लिसन, हे ग्लोव्ज दिलं एक ऑप्शन मध्ये, त्यानंतर बॅट दिली आणि बॉल दिला आणि हा चौथा ऑप्शन असतो. हा तुमच्या एवढा लक्षात नसतो आणि मग याच्यातून तुम्हाला वाटतं की हाच चुकीचा ऑप्शन आहे. हा काय आहे? चुकीचा ऑप्शन आहे. आणि या ठिकाणी असं दुसरा एक विकेट किपर वगैरे टाकलेला असतो त्या बॅटच्या ऐवजी, विकेट किपर. मग विकेट किपर इक्विपमेंट आहे का? हा विकेट किपर इक्विपमेंट नाहीये. तर हे ग्लोव्ज इक्विपमेंट आहे, बॅट इक्विपमेंट आहे, बेल्स इक्विपमेंट आहे, परंतु हा विकेट किपर काय इक्विपमेंट नाहीये. म्हणून विकेट किपर काय असतो? तो वेगळा शब्द असतो. मग आपण पण निवडताना काय निवडतो? बेल निवडतो, कारण बेल हा शब्द आपल्या ऐकण्यातला नसतो. त्याचप्रमाणे दुसरा फुटबॉल आहे. मग फुटबॉलमध्ये कोणते इक्विपमेंट्स वापरतात? तर फुटबॉल असतो. त्यानंतर अजून काही इक्विपमेंट्स लागतात का? तर अजिबात लागत नाही. त्यानंतर बॅडमिंटन आहे. मग बॅडमिंटन मध्ये काय वापरलं जातं? बॅडमिंटन मध्ये एक शटल असतं, शटल. तर तो शब्द बऱ्याच मुलांना आठवत नाही. या ठिकाणी शटल आहे. आणि त्याच्यानंतर काय आहे? शटल नंतर रॅकेट आहे. हे दोन इक्विपमेंट्स, that two equipments used in the badminton games. मग हे दोन जे शटल आणि रॅकेट आहे यांचं चित्र दिलेले असतात की बाबा एक ग्लोव्हचं चित्र दिलेलं असतं, बॉलचं असतं, बॅटचं असतं आणि रॅकेटचं चित्र असतं. आणि मग त्या ठिकाणी आपल्याला प्रश्न आलेला असतो की चूज ऑड मॅन आउट किंवा सिलेक्ट द इक्विपमेंट्स रिलेटेड टू द बॅडमिंटन.
मग सिलेक्ट द इक्विपमेंट्स रिलेटेड टू द बॅडमिंटन. मग कोणतं येईल त्याच्यातलं, तर रॅकेट हा काय येईल शब्द. तुम्हाला थिंग्स ही या ठिकाणी काय करावे लागेल, याच्यावरती टिक मार्क करावी लागेल किंवा त्या ऑप्शनला गोल करावा लागेल. समजलं. त्यानंतर आहे कबड्डी. आता ह्या कबड्डी खेळामध्ये कोणतं इक्विपमेंट लागतं. हू टेल्स मी, एनीवन टेल्स मी की कोणतं इक्विपमेंट लागतं. तर कबड्डी या खेळामध्ये कोणतंच इक्विपमेंट लागत नाही. मग कबड्डी खेळामध्ये किती मुलं असतात, किती लागतात, हे या ठिकाणी आपण पाहू शकतो. तुम्हाला असाही येऊ शकतो प्रश्न की मुलं फुटबॉल खेळतात, त्यानंतर बॅडमिंटन खेळतात, कबड्डी खेळतात आणि क्रिकेट खेळतात. हे 4 खेळ खेळत असताना सगळ्यात जास्त प्लेयर कशाला लागतात, कोणत्या खेळामध्ये जास्त प्लेयरची गरज असते. तर त्या ठिकाणी तुम्ही सहज लिहू शकता की क्रिकेटमध्ये जास्त प्लेयरची गरज असते. सहज एखाद्या मुलाला फुटबॉलची पण वाटू शकतो की फुटबॉलमध्ये पण ग्राउंडमध्ये खूप सारे खेळत असतात, मग कोणत्याला लागू शकतो. किंवा प्रश्न येऊ शकतो सगळ्यात कमी प्लेयर्स कोणत्या खेळाला लागतात. तर त्या ठिकाणी तुम्ही सहज लिहू शकता की बॅडमिंटनला लागतात. म्हणजे अशा अँगलनी आपल्याला त्या ठिकाणी प्रश्न स्कॉलरशिपमध्ये नवोदयमध्ये पडतात. त्या ठिकाणी चेस आहे. तर या चेसला काय काय लागतं रे, कोणते इक्विपमेंट्स लागतात. विच इक्विपमेंट्स यूज टू प्ले चेस. मग या ठिकाणी चेस खेळताना आपल्याला त्या ठिकाणी त्याचे जे चेसचे जे कवडे असतात किंवा त्या ठिकाणी आपल्याला त्याचं ते चेसची मॅट असते, ते मॅट लागते. त्यानंतर लुडो आहे. लुडो खेळताना काय लागतं. त्यानंतर कॅरम खेळताना काय लागतं, खो खो खेळताना काय लागतं, टेनिस खेळताना काय लागतं, व्हॉलीबॉल खेळताना काय लागतं. तर या ठिकाणी ह्या सगळ्या खेळांचं आपल्याला सर्वप्रथम स्पेलिंग पाहिजे. त्या ठिकाणी स्पेलिंग पाहिल्यानंतर आपण हे सगळे जे क्रिकेटसाठी इक्विपमेंट्स, फुटबॉलसाठी इक्विपमेंट्स आपण या ठिकाणी लिहिणार आहोत. आज सगळ्यांनी काय करायचं, मी तुम्हाला सांगितलं की 6-7 दिवस आपण एक एक घेऊ. एक दिवस गेम घेऊ, एक दिवस थिंग्स घेऊ, असं वरती क्रिकेट्स लिहायचं. समजा मी इथे क्रिकेट लिहिलं, मग या क्रिकेटला काय कोणते इक्विपमेंट्स लागतात. विच इक्विपमेंट्स यूज टू प्ले क्रिकेट. इक्विपमेंट्स एक ग्लोव्स, पॅड, then third bells, fourth ball, then stumps. You should make a list like that, like this. Are you understand? अशीच आपण फुटबॉलची करायची, बॅडमिंटनची करायची, कबड्डीची करायची, चेसची करायची, लुडोची पण करायची, कॅरमची पण करायची, खो खोची. खो खोला आहे का इक्विपमेंट्स, तर खो खोला कोणताही इक्विपमेंट्स नाही, फक्त मैदान लागतं. काय लागतं, मैदान, ग्राउंड. खो खो ग्राउंड. त्यानंतर टेनिस, टेनिसला काय लागतं इकडे पहा. आता ह्या ठिकाणी मी तुम्हाला एक सांगतो. हा जो टेनिस आहे, ह्या टेनिसला पण काय लागतं रे, रॅकेट लागतं. ह्या बॅडमिंटनला पण काय लागतं रे, रॅकेट. मग ह्या दोघांच्या मध्ये चेंज काय असतं, टेनिस मध्ये काय चेंजेस असतात, बॅडमिंटन मध्ये काय चेंजेस असतात. तर याच्यामध्ये शटल असतं आणि याच्यामध्ये काय असतं, तर विच इक्विपमेंट्स यूज इन टेनिस, तर बॉल असतो, टेनिस बॉल. टेनिस बॉल असतो. मग डिफरंट आहे की या बॅडमिंटन मध्ये शटल असतं आणि इथे टेनिस बॉल असतो. मग ज्या वेळेस तुम्हाला एक्झाम मध्ये क्वेश्चन येईल की हे रॅकेट आहे आणि याच्याजवळ जर बॉल असेल, तर या हे इक्विपमेंट्स कोणत्या खेळासाठी वापरलं जातं. तर तुम्ही शटल पाहता आणि लगेच बॅडमिंटन वरती क्लिक मारून क्लिक करता की या ठिकाणी तर शटल दिसलं, बाकी काही पाहतच नाही. परंतु या ठिकाणी शटल कॉक आहे का, मग ते शटल कॉक कसं दिसतं, तर ते असं दिसतं. मग ह्या प्रकारचं जर शटल कॉक असेल, तर हे आणि हे कशाचं इक्विपमेंट्स आहेत, तर हे बॅडमिंटनचे आहेत. हे आणि हे कशाचं आहे, तर हे टेनिसचं आहे. हा फरक आपल्याला समजून घ्यावा लागेल.
की यामध्ये, आणि मग त्यावेळेस आपल्याला ते शब्द निवडताना किंवा तो पर्याय निवडताना त्या पद्धतीने निवडावा लागेल. समजलं? ठीक आहे. हे कॅरम मध्ये पण आहे, चेस मध्ये पण आहे, लुडो मध्ये पण आहे. की या ठिकाणी ह्या तिघांनाही काय लागते? याला लागतो कॅरम बोर्ड, ह्या लुडोला लागतो एक कार्ड, लुडो कार्ड भेटतं, आणि याला काय लागतं? मॅट असते. याला आपल्याकडे जरी पुठ्ठ्याचा कॅरम चेस असेल तरी ती मॅट असते, त्याला चेस मॅट असं म्हणतात. काय म्हणतात? चेस मॅट. लक्षात घ्या, चेस मॅट. आता यामध्ये अजून एक ऑप्शन आपल्याला पर्याय प्रश्न विचारला जाऊ शकतो. तो असा आहे की याच्यातील इनडोअर गेम्स कोणते आहेत आणि आउटडोअर गेम्स कोणते आहेत. मग देन वी सिलेक्ट द ऑल आउटडोअर गेम्स फ्रॉम दिस लिस्ट. Who wants to help me to select the outdoor games? कोण मला मदत करते याच्यातील आउटडोअर गेम्स निवडायला? तर या ठिकाणी पहा, तुम्ही सगळेजण मला मदत करत आहात. एक आहे क्रिकेट. आउटडोअर म्हणजे डोअरच्या बाहेर. आउटडोअर म्हणजे घराच्या बाहेर खेळले जाणारे, मैदानावरती खेळले जाणारे गेम्स. मग क्रिकेट आहे, ते काय आहे? आउटडोअर गेम्स आहे. फुटबॉल आहे, आउटडोअर गेम्स आहे. बॅडमिंटन आहे, आउटडोअर गेम्स आहे. एका मुलाने मला प्रश्न विचारला, तर मी एकदा बॅडमिंटनची टीव्हीवरती मॅच पाहिली. त्या ठिकाणी खूप मोठं कोर्ट होतं आणि ते कोर्ट सगळं झाकलेलं होतं वरून, आणि त्या ठिकाणी बॅडमिंटनची मॅच चालू होती. मग बॅडमिंटन इनडोअर की आउटडोअर? तर लक्षात घ्या मुलांनो, की हे जे बॅडमिंटन सारखे खेळ आहेत त्या ठिकाणचे जे शटल असतात ते हलके असतात, आणि ज्या वेळेस आंतरराष्ट्रीय स्तरावरती इंटरनॅशनल लेवलवरती गेम्स होतात तर वाऱ्याचा त्या प्रचंड स्पर्धेतून त्या ठिकाणी प्लेयर्स गेलेले असतात, आणि मग वाऱ्याचा प्रभाव खेळावरती होऊ नये, विजयावरती होऊ नये म्हणून आजकाल सगळीकडे कोर्ट बांधलेले आहेत. तरीही हे जे खेळ आहेत हे काय आहेत? आउटडोअर आहेत. अंडरस्टँड? कबड्डी कुठे आहे? आउटडोअर आहे. त्यानंतर चेस इनडोअर आहे. त्यानंतर लुडो इनडोअर आहे. कॅरम इनडोअर आहे. खो खो आउटडोअर आहे. टेनिस आउटडोअर आहे. टेनिस सुद्धा कुठे खेळलं जातं? मोठमोठाले कोर्ट असतात, मंगल कार्यालयासारखे, बऱ्याच जणांनी पाहिले असतील. युट्यूबला तुम्ही टाकून बघू शकता की ऑलिम्पिक सारखे मॅचेस असतात त्या कुठे खेळल्या जातात, किंवा आपल्याकडे बालेवाडीला जर तुम्ही गेले असाल तर तिथे कसं खेळलं जातं. तर ते सगळे काय आहेत? जरी हॉलमध्ये खेळले जात असतील तरी ते आउटडोअर गेम्स आहेत. त्यानंतर व्हॉलीबॉल काय आहे? तर तो सुद्धा काय आहे? आउटडोअर गेम्स आहे. आता हे गेम्स सोडून आता हे पहा, हे काय झाले? 1 2 3 हे इनडोअर गेम झाले. इनडोअर गेम्स. In this list 3 games are indoor games and another 1 2 3 4 6 7 games are outdoor games. मग आता आपण एकदा परत वाचूया. क्रिकेट आहे, फुटबॉल, बॅडमिंटन, कबड्डी, खो खो, टेनिस and volleyball. All of these games are outdoor games. And chess, ludo, carom, that 3 games are indoor games. Understand? मग हे सोडून अजून आपले काही गेम्स आहेत. कोणते आहेत? हाईड अँड सीक. हाईड अँड सीक इनडोअर आहे की आउटडोअर आहे? तर तो इनडोअर पण खेळू शकतो आपण आणि आउटडोअर पण खेळू शकतो. मग हाईड अँड सीक म्हणजे काय? तर हाईड अँड सीक मीन्स लपाछपी. हाईड अँड सीक. त्यानंतर अजून एक गेम्स आहे की त्याच्यावरती प्रश्न येऊ शकतो, मार्बल्स. मग मार्बल्स म्हणजे काय? गोट्या. आम्ही ज्यावेळी लहान होतो त्यावेळेस हे मार्बल्स खूप खेळायचो, परंतु आता तुम्ही खेळता की नाही माझ्या एवढं दिसत नाही मुलं खेळताना, परंतु मार्बल्स हा आमच्या काळातला सगळ्यात पसंदीदार, सगळ्यात फेवरेट गेम होता. तर मार्बल्स जो गेम्स आहे तो आउटडोअर खेळला जातो. मार्बल्स. मग ह्या मार्बल्स ह्या गेमसाठी मला सांगा की
ह्या मार्बल्स ह्या गेमसाठी कोणते इक्विपमेंट्स लागतात, कोण सांगू शकतं का? तर मार्बल्स ह्या गेमसाठी फक्त मार्बल्सच लागतात. किती सोपं उत्तर आहे की नाही? काय लागतात? फक्त मार्बल्स लागतात. काय लागतात? मार्बल्स. त्यानंतर स्किपिंग रोप. स्किपिंग रोप हा एक या ठिकाणी खेळ आहे. हु हॅज अंडरस्टँड द मिनिंग ऑफ स्किपिंग रोप? कोणाला कोणाला अर्थ समजलाय? तर स्किप म्हणजे काय करणे? स्किप करणे म्हणजे, आणि रोप म्हणजे उडी, दोरी. स्किप म्हणजे काय करणे? आपण ज्यावेळेस उडी मारतो त्यावेळेस ती दोरी काय झाली पाहिजे, आपल्या पायात अडकली नाही पाहिजे, त्याला स्किप म्हणायचं. स्किपिंग रोप म्हणजे दोरीवरच्या उड्या. इतकं सोपं आहे. सगळेजण खेळत असाल. हा इनडोअर पण आहे की आउटडोअर आहे सांगा बरं मला. जर तुम्ही घरामध्ये हा गेम खेळलात तर त्या ठिकाणी तुमच्या सगळ्या घरातल्या वस्तू काय येतील? जमिनीवरती. मग तुम्हाला तुमच्या मम्मीचा ओरडा खावा लागेल, हो की नाही? त्याच्यामुळं ही स्किपिंग रोप आपण कुठे खेळतो? अंगणामध्ये खेळतो, वरांड्यात खेळतो, शाळेच्या वरांड्यामध्ये खेळतो, है की नाही? म्हणून हा सुद्धा काय आहे? आउटडोअर गेम आहे. त्यानंतर हिपस्कॉच. मग हॉपस्कॉच. हा हॉपस्कॉच गेम काय आहे? हा हॉपस्कॉच नावाचा एक गेम आहे जो तुम्ही सगळे खेळता, परंतु त्याला हॉपस्कॉच म्हणतात हे तुम्हाला माहित नसावं किंवा काही जणांना माहितही असेल. तर हॉपस्कॉच नावाचा गेम असा आहे, आम्ही त्याला या ठिकाणी अशा आपल्या फरशा असतात आणि या ठिकाणी दोन मुलं उभी असतात आणि तो त्याच्या हातात एक दगड घेतो किंवा कपची घेतो. कपची त्याला काय म्हणतात? इंग्लिश मधून पेबल्स म्हणतात, पेबल्स. तर ती कपची असते, तो ती अशी फेकतो या ठिकाणी आणि मग लंगडी घालत इथे जातो, ती हुकवतो, मग इथे असे हे मार्किंग केलेलं असतं. याला म्हणायचं हॉपस्कॉच. काय म्हणायचं? हॉपस्कॉच. आता तुमच्या लक्षात आलं असेल, तुम्ही सहज अशी ती कपची फेकता आणि मग ती पुढे पुढे पायाने ढकलत नेऊन कडेला इकडून इकडे निघून यायचं. या गेम्सला म्हणायचं हॉपस्कॉच. काय म्हणायचं? हॉपस्कॉच. तर हा सुद्धा तुम्ही घरामध्ये, घराच्या बाहेर, वरांड्यावरती किंवा जमिनीवरती आखून, जास्त करून पूर्वीच्या काळी ज्या घराच्या पुढे फरशा असायच्या त्या फरशांवरती हा गेम खेळला जायचा. तर याच्यावरती असे सुद्धा गेम्स वरती प्रश्न आलेले आहेत. मला वाटतं 2022 साली हा हॉपस्कॉच वरती प्रश्न आलेला होता. तर लक्षात घ्या, हे अशा प्रकारचे जे गेम्स आहेत हे सगळे आहेत. यांचे आपण स्पेलिंग पाठ करायचे, त्याला इक्विपमेंट्स काय लागतात ते आपण पाहिजे. त्यानंतर आज आपण काय काय शिकलो मग? तर आज आपण पाहिलं सगळ्यात पहिल्यांदा कलर्स पाहिले, त्याच्यानंतर शेप्स पाहिले, त्याच्यानंतर ऑब्जेक्ट्स पाहिले, व्हेजिटेबल्स पाहिले, फ्रुट्स पाहिले, नेम ऑफ गेम्स पाहिले. हे पहा, आज आपण ह्या सगळ्यांची नावं पाहिलेली आहेत. त्यानंतर आपण ह्या सगळ्यांचे स्पेलिंग्स पाहिलेले आहेत. त्याच्यानंतर आपण ह्यासाठी विच इक्विपमेंट्स यूज इन गेम्स, त्याच्यानंतर विच थिंग्स इन युअर किचन, इन युअर हॉल, इन युअर सराउंडिंग, हे सगळं आपण या ठिकाणी आपल्या नजरेने पाहू शकतो. आता उद्या आपण काय पाहणार आहोत? तर उद्या आपण ह्या थिंग्स, कलर्स, नेम्स, त्याच्यानंतर व्हेजिटेबल्स, फ्रुटी व्हेजिटेबल्स, लिफी व्हेजिटेबल्स, फ्रुट्स, त्याच्यावरती टुमॉरो वी विल लुक द क्वेश्चन्स, हाऊ टू सॉल्व दिस क्वेश्चन्स, म्हणजे ते आपण कसे क्वेश्चन सोडवायचे ते क्वेश्चन आपण पाहणार आहोत. आज आता आपण सगळ्यांनी काय काम करायचंय पहा. आज तुम्ही सगळ्यांनी जेवढे तुम्हाला फ्रुट्स नेम, व्हेजिटेबल्स नेम लिहिता येईल तेवढे लिहायचे. परंतु याच्यामध्ये जास्तीत जास्त स्पेलिंगचा जर सराव करायचा असेल तर रोज एक दिवस कलर्स नेम घ्या, एक दिवस व्हेजिटेबल्स नेम्स घ्या, देन अनदर डे वी गिव्ह द ऑब्जेक्ट्स ऑर थिंग्स, देन नेक्स्ट डे वी गिव्ह द नेम ऑफ व्हेजिटेबल्स. असं एक एक दिवस घ्या आणि त्यानंतर त्यांच्या स्पेलिंग चेक करा, चांगला सराव करा, म्हणजे तुमचे ते चुकणार नाहीत. त्यानंतर मी सांगितल्याप्रमाणे की त्याचं आपण काय करायचंय? क्लासिफिकेशन. काय करायचंय? क्लासिफिकेशन. ते कसं करायचं तर ते पण आपण सांगितलेलं आहे. या गेम्स मध्ये आपण काय कोणत्या प्रकारचं क्लासिफिकेशन केलं? द क्लासिफिकेशन बेस्ड ऑन इक्विपमेंट्स.
क्लासिफिकेशन बेस्ड ऑन इक्विपमेंट्स म्हणजे काय, तर त्या खेळाला लागणाऱ्या साधनांच्या आधारे आपण काय केलं तर क्लासिफिकेशन केलं होतं. अंडरस्टँड. देन अनदर क्लासिफिकेशन कसं केलं आपण, ते इनडोर आहेत की आउटडोर आहेत. ओके. त्याच्यानंतर म्हणजे इनडोर गेम्स की जे घरात खेळले जातात, अँड अनदर क्लासिफिकेशन आउटडोर गेम्स की ते बाहेर कोणते गेम खेळले जातात. त्याच्यानंतर आपण अजून एक काय पाहिलं होतं की कोणते गेम्स हे दोघांमध्ये खेळले जातात. जस्ट लाईक चेस, जस्ट लाईक चेस. ह्या गेम मध्ये किती जण असतात, फक्त 2 जण असतात. असे 2 जण असणारे किती गेम आहेत. तुम्ही म्हणाल सर की हा कॅरम मध्ये पण 2 जण खेळू शकता, तर त्या ठिकाणी 4 पण खेळू शकतात, 4 जण पण. म्हणून हा चेस काय आहे, 2 जण खेळणारा गेम आहे. समजा जास्त लोक लागत असतील 11, 12, 13, तुम्हाला 4 देऊ शकतात. कबड्डी, क्रिकेट, खो खो. मग याच्या ह्या 4 मध्ये सगळ्यात जास्त संख्या कुठे लागते, तर ती कबड्डी मध्ये लागते. अशा प्रकारचा सुद्धा तुम्हाला या ठिकाणी प्रश्न येऊ शकतो, लक्षात घ्या. मग ह्या सगळ्या अशा पद्धतीने आपण या ठिकाणी क्लासिफिकेशन करायचं आहे. सगळ्यांना आजचा जो लेसन आहे तो समजला असेल. नक्कीच मला असं वाटतं तुम्हाला समजला असेल. तुम्ही सगळेजण छान तयारी करा. ह्या सगळ्यांवरती कशा प्रकारचे प्रश्न येतात ते आपण सगळेजण उद्या पाहूया. थँक्यू. धन्यवाद आदरणीय प्रशांत दिघे सर. मागील 1 तासामध्ये या ठिकाणी आपण व्होकॅब्युलरीच्या अनुषंगाने नेम ऑफ द थिंग्स, शेप्स, व्हेजिटेबल्स, फ्रुट्स आणि गेम्स याविषयी या ठिकाणी अत्यंत सुंदर अशा प्रकारचं आपण विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं.